कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या जाफराबाद चेक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 4 गावांमध्ये बऱ्याच समस्यांच्या विळख्यामध्ये अडकले आहेत। त्यातच रस्त्यांअभावी समस्यांमध्ये अधिकच भर पडली। चिखलयुक्त रस्त्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। जाफराबाद चेक ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकूण 4 गावांचा समावेश आहे। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे या गावातील समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिक समस्यांच्या गर्तेत अधिकच वाहत आहेत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही गावामध्ये रस्ते नाल्यांची निर्मिती करण्यात न आल्याने सांडपाणी वाहून जाण्याची अडचण निर्माण होतीये। स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात। रस्ते नाले बांधकामासह गावातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाअंतर्गत असते। मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याचा विसर पडल्याचं दिसून येतंय। गावात रस्ते नाली नसल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला भेट देत निवेदनाद्वारे सिमेंट रस्त्यांची मागणी करण्यात आली, मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आलं आहे। यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गावे समस्यांच्या विळख्यात अडकून पडली आहेत। गावात पक्के नाले नसल्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत या 4ही गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। कच्च्या रस्त्यांवर गलिच्छ पाणी वाहत असल्याने सर्वत्र चिखल निर्माण होऊन रस्त्यांवर दुर्गंधी निर्माण होत आहे। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मूलभूत समस्यांकडे आधीच दुर्लक्ष झाले असताना आता रस्त्यांअभावी निर्माण झालेल्या समस्यांमुळे यामध्ये अधिकच भर पडली। त्यामुळे सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। गावातील रस्त्यांवरील चिखलावर मुरुम न टाकणे आणि नाल्यांची सफाई किंवा उपसा करण्याबाबत वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आलं आहे। परिणामी पावसाळ्याच्या कालावधीत गावात विविध ठिकाणी रस्त्यांवर आणि नाल्यांमध्ये डासांची पैदास होऊन मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होण्याची शक्यता बळावली आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे। प्रतिनिधी रवी बारसागंडी, सिरोंचा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।